भक्तिमय शक्ती चॅनेलवर आपलं स्वागत आहे। तुम्हाला आध्यात्मिक जगतातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत का? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण आज आपण चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे तुम्हाला समजेल की तुमच्याजवळ दिव्य शक्ती आहे। यासाठी काही लक्षणं असतात जे आपण आपल्या जीवनात अनुभवू शकतो। स्वामी समर्थ भक्तांनो, नमस्कार। तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आपली पूजा, ध्यान किंवा साधना करत असतो तेव्हा आपल्याजवळ दिव्य शक्तीची उपस्थिती जाणवू लागते, तेव्हा आपल्याला कशा प्रकारे त्या शक्तीचा अनुभव होतो? काही वेळा आपल्याला कळत नाही, पण आपल्याजवळ एक अदृश्य शक्ती असते जी आपल्याशी संवाद साधते। परंतु ती शक्ती आपल्या सोबत आहे का नाही हे कसे समजून घ्याल? आज आपण चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही जाणू शकता की तुमच्याजवळ दिव्य शक्ती आहे। तुम्हाला कसे समजेल की तुमच्यावर तुमच्या इष्टदेवतेची कृपा आहे? कधी कधी असं घडतं की काही विशेष लक्षणं आपल्याला कळतात, ज्यामुळे आपल्याला हे स्पष्ट होऊ लागतं की इष्टदेवतेची शक्ती आपल्यासोबत आहे। हे लक्षणं कशी ओळखावीत? चला तर मग पाहूया त्या विशेष लक्षणांबद्दल। पहिलं लक्षण, जेव्हा आपल्याजवळ दिव्य शक्ती असते तेव्हा आपल्याला सर्वप्रथम जाणवते की आपले शरीर जड होऊ लागते। ध्यान करत असताना, पूजा करत असताना आपल्याला जांभया येऊ लागतात आणि आपले डोळे जड होतात। खूप वेळा असं होतं की आपल्याला आपल्या शरीरावर जडपण जाणवतं, जणू काही तुमच्यावर कोणीतरी भारी वजन ठेवले आहे। आणि याच दरम्यान अंगावर शिरशिरी येते आणि शरीरावर कांदळ किंवा काटा येतो। हा एक स्पष्ट संकेत आहे की दिव्य शक्ती तुमच्याजवळ आहे, तुम्ही तिच्या संपर्कात आला आहात। दुसरं लक्षण, दुसऱ्या लक्षणाचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे तुमच्याजवळ अचानक एक विशेष सुगंध येण्याची भावना। जेव्हा तुम्ही पूजा करत असता, तुमच्या आसपास काही विशेष वास वासतात। तुम्ही त्या वासांचा अनुभव घेत असता, ज्याचा संबंध तुमच्या इष्टदेवतेच्या शक्तीशी असतो। उदाहरणार्थ, तुम्हाला गुलाब, चमेली किंवा अन्य दिव्य शक्तींच्या सुगंधाचा अनुभव होऊ शकतो। काही वेळा हा वास इतका स्पष्ट आणि सजीव असतो की तुम्हाला ते खूप जवळपास असं जाणवतं। तिसरं लक्षण, कधी कधी तुम्हाला स्वप्नांमध्ये देवी देवतेची दर्शन होण्यास सुरुवात होते। तुम्ही रात्री झोपता असताना तुमच्या स्वप्नांमध्ये तुमच्या इष्टदेवतेची प्रतिमा किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्रांचे दर्शन होऊ शकते। काही वेळा तुम्ही स्वप्नांमध्ये असे अनुभवता की तुम्ही आकाशात उडत आहात किंवा एका सुंदर तीर्थस्थानी पोहोचत आहात। त्याच्या आसपास असलेले नैसर्गिक दृश्य तुमच्याजवळ असं जाणवतं की तुम्हाला एक अद्भुत शांती आणि आनंद मिळतो। चौथं लक्षण, तुमच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात। तुमच्या स्वभावामध्ये सुधारणा दिसू लागते, तुम्ही अधिक शांतिकामी होऊ लागता। तुमचा स्वभाव सौम्य होतो आणि तुम्ही प्रत्येक व्यक्तीला समान दृष्टिकोनातून पाहू लागता। तुम्ही अन्याय, कपट किंवा फसवणूक करण्यास दूर असता आणि तुमचं मन सतत इतरांच्या भल्यासाठी विचार करत असतं। हे एक मोठं संकेत आहे की दिव्य शक्ती तुमच्याजवळ आहे आणि तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी तिची कृपा प्राप्त आहे। पाचवं लक्षण, कधी कधी तुम्हाला अचानक कोणाच्या आवाजाची आवाज जाणवते। तुमचं ध्यान विसरल्यावर किंवा तुम्ही एका ठिकाणी एकटे चालत असताना तुमच्या कानात कोणाचा आवाज ऐकू येतो। कधी कधी तुम्हाला असं वाटतं की कोणी तुमच्याशी बोलतं आहे आणि तुम्ही तुमच्या संवेदनांना अधिक सजग बनवतो। हा आवाज कधी कधी तुमच्यापासून दूर असतो, पण त्याची आर्तता तुमच्यापर्यंत पोहोचते। यामुळे तुम्हाला जाणवतं की तुमच्याजवळ एक दिव्य शक्ती आहे जी तुमच्या मार्गदर्शन करत आहे। सहावं लक्षण, कधी कधी तुमच्यात पूर्वाभास जाणवतो। तुम्ही एक घटना घडण्यापूर्वीच त्या घटनेसंबंधीची खूप आधीच कल्पना करू शकता। तुमचं मन एक वेगळ्या प्रकारे काम करतं
आणि तुम्हाला घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना मिळू लागते। हे दिव्य शक्तीचं एक महत्त्वाचं लक्षण आहे, कारण या पूर्वाभासामुळे तुम्ही त्या घटना आणि त्यातून आलेल्या समस्यांपासून सजग राहता। 7वं लक्षण, तुम्ही प्रत्यक्षात ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे होऊ लागता। साधारणतः रात्री 2 ते 3 वाजता तुम्ही झोपता आणि पहाटे 3 ते 5 वाजता तुम्ही स्वप्नातून जागे होता। ही वेळ म्हणजे दिव्य शक्तीची सर्वात प्रभावी वेळ आहे, जी तुम्हाला आपल्या इष्टदेवतेच्या संपर्कात आणते। तुम्हाला पूर्ण शरीरात एक गोड शांती आणि उत्साह जाणवू लागतो। तुमच्याजवळ दिव्य शक्ती आहे की नाही हे समजून घेण्यासाठी या लक्षणांचा अनुभव घेतला पाहिजे। आजचा व्हिडिओ तुम्हाला याच संदर्भातील महत्त्वपूर्ण लक्षणं सांगत आहे। या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचे जीवन आणखी उंचावण्यासाठी आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती साधण्यासाठी मदत होईल। तुम्हाला ह्या लक्षणांचा अनुभव आला आहे का? कसा वाटला? आपले विचार नक्कीच शेअर करा आणि भक्तिमय शक्ती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या आध्यात्मिक प्रवासात साथ देणारा एक उत्तम मार्गदर्शक व्हिडिओ नवा आपल्यासाठी येणार आहे। धन्यवाद।